Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about the continuing part of conical pendulum. Okay, in the previous session we have discussed about the derivation of time period of conical pendulum, and in this session we are going to discuss about two more theoretical questions based on the conical pendulum as well as one numerical. Okay, in the next session we are going to conduct session about न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दी कोनिकल पेंडुलम. ओके, तर आजच्या या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी दोन क्वेश्चन्स घेणार आहे. क्वेश्चन अत्यंत सोपे आहेत. पहा, तुम्हाला कोनिकल पेंडुलम म्हणजे काय हे ऑलरेडी माहित आहे की त्यामध्ये कोनिकल पेंडुलम मध्ये आता तुम्ही हे उत्तर लिहित असताना करायचं काय, कोनिकल पेंडुलम मध्ये ही डायग्राम मात्र 100% काढायचीच. ठीक आहे ना. ओके, तर आपण प्रीवियस लेक्चरमध्ये सुद्धा ही डायग्राम ट्रेस केलेली आहे, या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना येत पण असेल, प्रॅक्टिस पण करा या डायग्रामची. कारण ही डायग्राम कधी कधी तुम्हाला पेपरला सेपरेट फक्त डायग्रामच ड्रॉ करायला त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. क्लिअर आहे सर्वांना? ओके, ठीक आहे. मग डायग्राम थोडंफार रिव्हिजन करूया आणि मग लगेच क्वेश्चन कडे वळूया. ठीक आहे. तर डायग्राम मध्ये आपण काय पाहिलं होतं, दिस इज नथिंग बट लेंथ ऑफ पेंडुलम, दिस इज रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल, दिस हॉरिझॉन्टल सर्कल इज मेड बाय द बॉब where length L makes a cone, theta is a semi-cone angle or theta is a semi-vertical angle. दोन्हीपैकी कोणताही तुम्ही त्या ठिकाणी शब्दप्रयोग करू शकता. G is acceleration due to gravity. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी तुम्ही कोणतेही तीन फॉर्म्युले यूज करू शकता. कोणते तीन फॉर्म्युले हे पहा. अपवर्ड फोर्स टी नॉट कॉस थीटा इज इक्वल टू mg. पहिले आपण आता हे, ठीक आहे ना. ओके, and this force T naught sin theta balances centripetal force. So we know that T naught sin theta is equal to centripetal force mv square upon r. हा एक फॉर्म्युला यूज करायचा. दोन नंबरचा फॉर्म्युला आहे T naught cos theta. T naught आहे टेन्शन, T naught कोण आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. सो T naught cos theta is equal to weight of the bob. आणि तीन नंबरचा फॉर्म्युला T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L cos थीटा अपॉन G. ओके, आता एवढे जर फॉर्म्युले तुम्हाला आले तर कसलाही प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला कोनिकल पेंडुलम वरचा सुटेल. या व्यतिरिक्त तुम्हाला मी अजून एक फॉर्म्युला त्या ठिकाणी डिराइव्ह करून दिला होता. पहा, tan थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. लक्षात ठेवा हे पण, म्हणजे दिस अपॉन दिस केलं की व्ही स्क्वेअर अपॉन आर जी येऊन जाणार आहे. याच्यावरून आपण फ्रिक्वेन्सी पण काढू शकतो, एन इज इक्वल टू 1 अपॉन कॅपिटल टी. ओमेगा सुद्धा काढू शकतो. समजते सर्वांना? तर अशा प्रकारे हे आपल्याला कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन आपण प्रीवियस लेक्चरमध्ये तर डिस्कशन केलेलं आहेच. त्यावरती आधारित हे त्यावरती आधारित हे फॉर्म्युलेज होते. तुम्ही आता तुम्हाला जर अशा प्रकारे क्वेश्चन विचारला 2 मार्काला, स्टेट ऑन व्हॉट फॅक्टर्स टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स, अशा प्रकारचा जर क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी पेपरला विचारलाच गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहित असताना ही डायग्राम मात्र ड्रॉ करायची आहे. काय होतं त्या ठिकाणी प्रॉपर इम्प्रेशन पडतं एक्झामिनरवरती, कारण त्यांना समजून जाते की ठीक आहे तुम्हाला डायग्राम पण समजते, रिझोल्युशन पण करता येते आणि या सर्व काही गोष्टी. विचारलाय काय क्वेश्चन पहा, स्टेट ऑन व्हॉट फॅक्टर्स, कोणत्या फॅक्टर्सवरती टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड आहे. ओके, टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड आहे. आता मला सांगा, टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम या ठिकाणी जर आपल्याला त्याची डिपेंडन्सी काढायची असेल तर डेफिनेटली आपण काय म्हणणार, त्याचा फॉर्म्युला आपल्याला येतोय, बरोबर की नाही. त्याचा काय होते, फॉर्म्युला हा आपल्याला येत आहे आणि या फॉर्म्युल्याच्या आधारावरती आपण सांगू शकतो की टाइम पिरियड कशावर डिपेंडंट आहे. मग फॉर्म्युला येतोय का तुम्हाला चेक करा. ओके, नाव वी नो दॅट टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L cos थीटा अपॉन G, वेअर. आता हा फॉर्म्युला आपण प्रीवियस लेक्चरमध्ये पाहिलाय. त्यांनी विचारलाय क्वेश्चन की टाइम पिरियड कशावर डिपेंडंट आहे ते सांगा. मग टाइम पिरियड कशावर डिपेंडेंट, T इज इक्वल टू 2 पाय L अंडर रूट मध्ये L cos थीटा अपॉन G, हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच या ठिकाणी T कोण आहे, T इज अ टाइम पिरियड, L इज नथिंग बट लेंथ ऑफ पेंडुलम, कोनिकल पेंडुलम, cos थीटा त्यामधला थीटा कोण आहे, सेमी व्हर्टिकल अँगल, आणि जी कोण आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फॉर्म्युल्यामध्येच कळते आपल्याला टाइम पिरियड कोणाकोणावर डिपेंड आहे, लेंथवरती डिपेंड आहे, टाइम पिरियड कोणावर डिपेंड आहे, थीटावर डिपेंड आहे, आणि टाइम पिरियड कोणावर डिपेंड आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे.
टाइम पिरियड मासवर डिपेंड आहे का? दिसतंय का फॉर्म्युलामध्ये कुठे तुम्हाला मास? नाही दिसत. सो वी कॅन से दॅट टाइम पिरियड इज इंडिपेंडेंट ऑन मास ऑफ द बॉब. क्लिअर आहे का सर्वांना? तर आन्सर लिहित असताना तुम्ही व्यवस्थित ह्या पद्धतीने लिहायचं. एक नंबरचा पॉईंट टाकायचा. वी नो दॅट टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय T is equal to 2 pi under root L cos theta upon G, where L is the length of pendulum, theta is a semi-vertical angle, G is acceleration due to gravity, and T is a time period. कळलं का सर्वांना? ओके. से दिस इज नथिंग बट इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. ओके. मग आता याच्या खाली 2 नंबरचा पॉईंट टाकायचा. 2 नंबरचा पॉईंट काय टाकणार तुम्ही? फ्रॉम इक्वेशन 1 व्यवस्थित लिहून घ्या. हे 2 नंबरचा पॉईंट टाका. फ्रॉम 1 किंवा फ्रॉम इक्वेशन 1 टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स अपॉन. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स अपॉन. हे माझ्यासोबत लिहून घ्यायचं आहे तुम्ही सर्व. सो फ्रॉम इक्वेशन 1 टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स अपॉन किंवा डिपेंड्स ऑन म्हणा. ठीक आहे. ठीक आहे. हे कॅमेरामध्ये कॅप्चर होते मला एकदा चेक करू द्या बरं. ठीक आहे. होतंय कॅप्चर. ठीक आहे. सो टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स ऑन नंबर ए. कशावर डिपेंड आहे? लेंथवर डिपेंड आहे, कारण फॉर्म्युलामध्ये लेंथ आहे. ऑन 1 नंबर टाकायचं लेंथ. पण कोणाची लेंथ आहे ही? लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम म्हटलं तरी जमतं, काही एवढं विशेष नाही. ओके. तेवढं चालतंय. सो लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. क्लिअर आहे सर्वांना? सो फ्रॉम दिस इक्वेशन टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. कसं? हे पहा. हे तर पाहून सांगायचं. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स ऑन इट्स लेंथ. कसं? टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ पेंडुलम. आता इथं लिहित असताना तुम्ही हे कसं लिहिणार आहात? इथं लिहित असताना कसं लिहिणार आहात? टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम लिहित असताना असं लिहिणार. टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम is directly proportional to directly proportional to square root of काय रे? स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे जर लेंथ वाढली तर टाइम पिरियड वाढेल. तिथे दिसतंय ना आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी म्हणजेच टी इज डायरेक्शनल टू रूट एल. लक्षात सर्वांच्या? सो दॅट इज टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल. कळते का सर्वांना? ओके. टी इज डायरेक्शनल टू रूट एल म्हणजेच याला आपण लिहिताना असं पण लिहू शकतो. टाइम पिरियड 1 अपॉन टाइम पिरियड 2 इज इक्वल टू रूट मध्ये L1 अपॉन L2. कारण हे कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम वरती या ठिकाणी हे तुमचं टाइम पिरियड डिपेंडंट आहे. ओके. लक्षात आले का सर्वांच्या? लक्षात आले ना सर्वांच्या? ठीक आहे. आता अजून कशावर डिपेंड आहे बरं? ओके. अजून कशावरती डिपेंडंट आहे? एका साईडला इथे लिहून ठेवता का? काय की नाही तर मग एक काम करा. इथं मला काही फळ्यावरती जागा नाही आहे, त्यामुळे तुम्ही एक काम करू शकता. लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलममध्ये इथं तुम्ही याला स्मॉल ए टाका आणि त्याच्या साईडलाच कुठतरी हे जिथं लिहिलं ना, हे जिथं लिहिलंय ह्याच्या खाली असं टाका स्मॉल बी. ओके. कळतं मी काय सांगतोय तुम्हाला? ते त्याच्या खाली काय म्हणा? स्मॉल बी.
स्मॉल बी. आणि स्मॉल बी म्हणून काय उत्तर लिहिणार तुम्ही किंवा काय म्हणणार? ॲज लेंथ ऑफ पेंडुलम इन्क्रीजेस, लेंथ ऑफ पेंड्युलम increases, as a length of pendulum increases, time period also increases. बरोबर आहे की नाही? कारण ते कशा आहेत एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल. इथं दिसतंय हा वाढला म्हणजे 100% हा काय होणार आहे? वाढणार आहे. क्लिअर आहे? सर्वांना समजतंय का? ओके, येस. आता 2 नंबरचा पॉईंट आहे, कशावर डिपेंड आहे हे पहा. कशावरती डिपेंडंट आहे ते पहा. आणि ते त्या ठिकाणी म्हणा कॅपिटल बी. कशावर डिपेंड आहे? थिटावरती. डायरेक्ट कॉस थिटावरती जर लिहिलं तरी चालतंय, परंतु आपण त्या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफिकली थिटाबद्दलच लिहूया. थिटा कोण आहे? अँगल ऑफ इन्क्लिनेशन किंवा सेमी व्हर्टिकल अँगल. ओके, मग इथं लिहित असताना सेमी व्हर्टिकल अँगल म्हणा किंवा अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणा. मी अँगल ऑफ इन्क्लिनेशन लिहितो, तुम्ही सेमी व्हर्टिकल अँगल लिहिलं तरी चालते. अँगल ऑफ इन्क्लिनेशन थीटा. ठीक आहे, मग कसं लिहायचं जमलं आपल्याला? आता तिथं पहा, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट मध्ये एल कॉस थीटा अपॉन जी. आपण स्पेसिफिकली थीटा बद्दल बोलतोय. हे तर आपल्याला कळतंय की टी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू रूट मध्ये कॉस थीटा. कळतंय की नाही? ओके, यस. आता या ठिकाणी पहा, थोडा विचार करा. थीटा ज्यावेळेस 0 डिग्री असतो त्यावेळेस कॉस थीटा किती असतो? 1 असतो. ज्यावेळेस थीटा हा 90 डिग्री असतो त्यावेळेस कॉस थीटा किती असतो? 0 असतो. कळतंय का सर्वांना? ओके, म्हणजे जर थीटा 0 असताना कॉसची व्हॅल्यू 1 आहे, थीटा 90 असताना कॉसची व्हॅल्यू 0 आहे. लक्षात सर्वांच्या. म्हणजे जर आपण अँगल वाढवला तर कॉस थीटाची व्हॅल्यू काय होते? कमी होते. अँगल जर वाढवला, हे पहा, अँगल 0 होता त्यावेळेस कॉस थीटा काय होता? 1 होता. ज्यावेळेस अँगल 90 आहे त्यावेळेस कॉस थीटा 0 झाला. म्हणजे ज्यावेळेस 0 होता त्यावेळेस 1 आणि 90 होता त्यावेळेस 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जर मी थीटा वाढवला तर कॉस थीटा काय होणार आहे? कमी होणार आहे. कळते का सर्वांना? ओके, आता जर मी थीटा वाढवला तर कॉस थीटा कमी होणार आहे. आता इथे लक्ष द्या व्यवस्थित. टी इज डायरेक्ट टू अंडर रूट मध्ये कॉस थीटा. जर या ठिकाणी कॉस थीटा वाढला, मी टोटल कॉस थीटा बद्दल बोलतोय, तर टाइम पिरियड वाढेल. कारण डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कोणाचं हे? कॉस बद्दल, कॉस थीटा बद्दल आहे, फक्त थीटा नाही. आता या ठिकाणी मला सांगा, जर मला कॉस थीटा वाढवायचा असेल तर थीटा काय करावं लागेल? कमी करावं लागेल. कॉस थीटा जर त्या ठिकाणी वाढवायचा असेल तर थीटा मला कमी करावं लागेल. म्हणजे आपण असं म्हणणार, ॲज सेमी व्हर्टिकल अँगल डिक्रीजेस कॉस थीटा इन्क्रीजेस, हेन्स टाइम पिरियड इन्क्रीजेस. कळलं का सर्वांना? तेच आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी. कसं लिहिणार आपण ते? हे लिहित असताना तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे कसं लिहायचं. ॲज अ थीटा इन्क्रीजेस कॉस थीटा डिक्रीजेस, किंवा ॲज अ थीटा डिक्रीजेस कॉस थीटा इन्क्रीजेस. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या. ओके, नाव सी हिअर. आपण फक्त काय म्हणणार हे पहा, ह्याच्यामध्ये परत स्मॉल ए टाकायचं आणि कॉपी करायचं असं जास्त. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, time period of conical pendulum is directly proportional to square root of cosine of semi vertical angle theta. कळते सर्वांना? that is t is directly proportional to रूट मध्ये cos theta.
लक्षात आलं का सर्वांच्या? टी इज डायरेक्शनल टू रूटमध्ये कॉस थिटा, हे क्लिअर कट लक्षात येणं गरजेचं आहे. आता फक्त एवढं लिहिलंय मान्य आहे, परंतु त्या परत पुढे आपल्याला अजून एक ओळ लिहावी लागेल, म्हणजे याच्या खाली. ओके, कसं म्हणणार तुम्ही? हे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, टी इज डायरेक्शनल टू कॉस थिटा, परंतु कॉस थिटाची डायरेक्शन आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू कधी वाढेल? ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू कमी होईल. ओके, मग आपण लिहित असताना कसं लिहिणार पहा, ॲज theta decreases, as theta decreases, comma, cos theta increases, and capital T increases. बरोबर? लक्षात सर्वांच्या? मग तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकता. अजून एखादी ओळ लिहू शकता, ॲज थिटा इन्क्रीजेस कॉस थिटा डिक्रीजेस टी डिक्रीजेस. क्लिअर आहे सर्वांना? एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी हे व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी नोटबुकमध्ये कॉपी करून घ्यायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, आता हे सर्वच्या सर्व मी एका जागेवरती का त्या ठिकाणी लिहितोय, कारण आपल्याला अजून एक क्वेश्चन पाहायचा आहे पुढे गेल्यावरती. ठीक आहे ना? ओके, तर आता 3 नंबरला कशावर डिपेंड आहे? अजून जी वरती डिपेंडेंट आहे. मी एक काम करतो, त्या ठिकाणी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं जे काही दिसतंय की नाही तुम्हाला, तर ते इथं लिहून घेतो. ओके, आता तुम्ही हे लिहिलेच आहे, हे ऑलरेडी लिहिलेलंच आहे. ठीक आहे ना? आता हे रफ करतो आणि याच्याऐवजी मी इथं लिहून टाकतो कॅपिटल सी हे हेडिंग टाकून. ओके, कॅपिटल सी. टाइम पिरियड कशावर डिपेंड आहे? एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लक्षात ठेवायचं. ओके, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कसं? टी इज इक्वल टू 2π मध्ये एल कॉस थिटा, ह्याच्याशी डायरेक्ट प्रोपोर्शनल, ह्याच्या डायरेक्ट ह्याच्याशी काय होईल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, सॉरी, टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम is inversely proportional to acceleration due to gravity. Acceleration due to gravity. लक्षात आलं? So that is inversely proportional to, okay, inversely proportional to acceleration due to gravity नाही म्हणता यायचं. In time period of conical pendulum is inversely proportional to, ही तर म्हणा square root of, okay, square root of acceleration due to gravity. ते ऑफ ल्या हे लिहायचं, टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिसते ना आपल्याला ते. सो दॅट इज टी इज इक्वल टू, सॉरी, टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कळलं का सर्वांना? स्क्वेअर रूट ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लक्षात ठेवायचं हे. म्हणजेच ॲज अ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीजेस, टाइम पिरियड डिक्रीजेस, कारण या ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे म्हणून इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कळलं सर्वांना? ओके, म्हणजे आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो, किंवा तुम्ही लिहा, याला स्मॉल ए द्या किंवा तुम्ही लिहा बी म्हणून. इट मीन्स, बरं ठीक आहे मी लिहून देतो, इट मीन्स ॲज एक्सलरेशन, किंवा असं म्हणा ॲज जी डिक्रीजेस capital T increases, and vice versa. म्हणजे याच्या उलट पण बरोबर आहे, म्हणजे जी इन्क्रीजेस टाइम पिरियड डिक्रीजेस. ओके, अँड व्हाईस वर्सा. तर अशा प्रकारे हे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे, परंतु यामध्ये अजून एक पॉईंट तुम्हाला इन्क्लूड करायचा आहे, आणि तो पॉईंट म्हणजे कॅपिटल डी हे हेडिंग टाकायचं आणि म्हणायचं कॅपिटल डी
काय म्हणणार, टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज independent is independent on mass of the bob. कळतंय सर्वांना? तर ह्या ठिकाणी हे तुम्हाला हे आन्सर कंप्लीट झालेलं आहे. लक्षात आलं? तर आपण काय केलंय, फक्त हा फॉर्म्युला घेतलाय आणि फॉर्म्युलावरून ठरवलंय. एक नंबर, टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस थीटा. As theta increases, cos theta decreases, hence time period decreases. Okay, so time period is inversely proportional to acceleration due to gravity. क्लिअर आहे? तर हे जे काय आन्सर मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे ॲज इट इज कॉपी करायचंय सर्वांनी. ठीक आहे. नाव स्टेट ऑन व्हॉट फॅक्टर्स टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स. आता दुसरा क्वेश्चन, स्टेट ऑन व्हॉट फॅक्टर्स फ्रिक्वेन्सी हा दुसरा प्रश्न आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स. कळलं का सर्वांना? आता हे पहा, फ्रिक्वेन्सीचं कसं लिहित असतात, कसं लिहिणार तुम्ही? टी इज इक्वल टू 2π मध्ये एल कॉस थिटा माहिती आपल्याला आणि अपॉन जी हे माहिती. मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय असणार आहे? 1/कैपिटल टी. म्हणजेच उत्तर तुमचं काय येईल? 1/2π मध्ये जी अपॉन एल कॉस थिटा. म्हणजे आपल्याला एन इज इक्वल टू लिहित असताना याला उलट करावं लागेल की नाही? एन इज इक्वल टू 1/2π जी अपॉन एल कॉस थिटा, याला उलट करावं लागेल. कळतंय सर्वांना? लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. येस, म्हणजेच आपण या ठिकाणी एनचं उत्तर लिहिणार. वी नो दॅट, तुम्ही लिहिताना असंच लिहायचं परत. वी नो दॅट टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय टी इज इक्वल टू दिस. ओके, याच्या परत खाली म्हणायचं देअरफॉर, याच्या खाली म्हणायचं एन इज इक्वल टू 1/2π किंवा त्याच्या खाली असं म्हणा. ओके, इथं जागा नाही त्यामुळे मी हे इथं लिहून देतो तुम्हाला एका साईडला. हे लिहिलं तुम्ही, ह्याच्या खाली म्हणा बट एन इज इक्वल टू 1/कैपिटल टी. देअरफॉर एन इज इक्वल टू, ह्याला उलट करून लिहा 1/, याला उलट करून लिहा कसं? एन इज इक्वल टू 1/2π मध्ये जी अपॉन एल कॉस थिटा. चालतंय? हे असं लिहा. ओके, मग आता याच्यावरून आपण उतरलेच. इथं काय कळतं आपल्याला? फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ स्क्वेअर रूट मध्ये. क्लिअर? आता जे टाइम पिरियडला होतं त्याच्यात सगळं उलट येईल. क्लिअर आहे? आता एक नंबर उत्तर फ्रॉम इक्वेशन 1 आणि आता म्हणा याला इक्वेशन 1 म्हणा. फ्रॉम इक्वेशन 1 फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम, ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. एक नंबर आहे का? यस, लेंथवर डिपेंडंट आहे. क्लिअर आहे सर्वांना? कसं आहे परंतु एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एल, कारण एल हा कुठं आहे? डिनॉमिनेटरला. सो लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम इथे काय म्हणणार? टाइम पिरियडच्या ऐवजी म्हणा फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. आणि त्या ठिकाणी तुम्ही हे बदलू शकता. कसं? एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/√L. देअरफॉर N1/N2 इज इक्वल टू, आता उलट लिहावं लागेल रूटमध्ये L2/L1, कारण हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून. ॲज अ लेंथ ऑफ पेंडुलम इन्क्रीजेस, फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. बरोबर आहे की नाही? ओके, एकदम सोपं. म्हणजे टाइम पिरियडवरून आपण या ठिकाणी हे फ्रिक्वेन्सी सुद्धा लिहू शकतो. 2 नंबर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला काय कळतंय? इथं पहा किंवा इथं पहा, एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉस थिटा. जर थिटा इथं वाढवला तर कॉस थिटा काय होईल? कमी होईल. आणि जर कॉस थिटा कमी झाला तर फ्रिक्वेन्सी काय होईल? वाढेल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, सो या ठिकाणी काय म्हणा? टाइम पिरियडच्या ऐवजी म्हणा फ्रिक्वेन्सी.
So frequency of conical pendulum is inversely proportional to square root of cosine of सेमी वर्टिकल अँगल. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणणार, n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन, या ठिकाणी दिसते हा, n इज इनव्हर्सली टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस थिटा. इथं पहा, ॲज अ थिटा डिक्रीजेस कॉस थिटा इन्क्रीजेस. आणि जर कॉस थिटा वाढला तर फ्रिक्वेन्सी काय होईल, कमी होईल. सो ॲज अ थिटा डिक्रीजेस कॉस थिटा इन्क्रीजेस, बरोबर, अँड फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस अँड n डिक्रीजेस. हे अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे हे सगळं काही. ठीक आहे. नाव 3 नंबरला पहा, इथे काय दिसते, n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट g acceleration due to gravity. इथे काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथे दिसतंय ना आपल्याला, n इज डायरेक्शनल टू g, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ acceleration due to gravity. म्हणजेच n इज डायरेक्शनल टू रूट g, इथे दिसते हे. इट मीन्स ॲज अ g डिक्रीजेस n ऑल्सो डिक्रीजेस, बरोबर आहे की नाही, अँड व्हाईस वर्सा. इथं पण तुम्ही असं म्हणणार, या इक्वेशनमध्ये कुठे तुम्हाला मास दिसत नाही. सो फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑन मास. म्हणजे आपण हे दोन्ही पण आन्सर जे काय आहेत, हे आन्सर्स फक्त आणि फक्त त्या ठिकाणी अवेलेबल असणाऱ्या फॉर्म्युल्यावरूनच आपण कंप्लीट केलेले आहेत. ओके, लक्षात आलं सर्वांच्या. ओके, तर अशा प्रकारे हे दोन्ही क्वेश्चन्स या ठिकाणी संपतायत. अत्यंत सिंपल भाषेमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स मी समजून सांगितलेले आहेत आणि रिलेटेड PDF सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेली आहे. क्लिअर आहे सर्वांना. ओके, तर एखादा न्यूमेरिकल आपण पाहूया, परंतु वेळ किती झाला ते पण पाहणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. तर एक न्यूमेरिकल होऊ शकतो आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर यानंतर एक न्यूमेरिकल घ्यायचं आहे. हे व्यवस्थित जसं मी लिहिलंय तसंच लिहायचं तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा आणि तुमच्या वहीमध्ये सुद्धा. हा तुमचा असाइनमेंट क्वेश्चन आहे. प्रॉपर वह्या कंप्लीट करत चला आणि अभ्यास मात्र त्या ठिकाणी 100% करतच चला. ठीक आहे ना. काय अडचण वगैरे आल्यानंतर मात्र तुम्ही डेफिनेटली कॉल करून किंवा व्हॉट्सअपवरती विचारू शकतात. तसे भरपूर विद्यार्थी विचारतात, परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी विचारायचं आहे. ओके, यस. तर एक न्यूमेरिकल घेतो आणि हा न्यूमेरिकल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. अत्यंत सोपा न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल सॉल्व करत असताना, कोनिकल पेंडुलमचे न्यूमेरिकल्स हे सॉल्व करत असताना त्या ठिकाणी तुम्ही 2-3च फॉर्म्युले यूज करायचे आहेत, ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, यस. सो नाव गो टू दी न्यूमेरिकल नंबर 1. काय म्हणते पहा न्यूमेरिकल, अ स्टोन ऑफ मास 1 kg. मास किती आहे स्टोनचं, मास m इज इक्वल टू 1 kg एवढं मास आहे. ठीक आहे. इज अ व्हर्ल्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, म्हणजे स्टोन आहे आणि तो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये असा व्हर्ल केलाय. ठीक आहे. इज अटॅच ॲट एंड ऑफ 1 मीटर लॉंग वायर. तर लेंथ ऑफ वायर L इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 1 मीटर. ओके. इफ द स्ट्रिंग मेक्स अन अँगल 30 डिग्री विथ अ व्हर्टिकल, मग थीटा इज इक्वल टू 30 डिग्री आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट पिरियड कॅपिटल T इज इक्वल टू हाऊ मच, असा प्रश्न आहे. आणि सेंट्रीपेटल फोर्स, तर सेंट्रीपेटल फोर्स त्यांनी विचारलेला आहे. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे FC इज इक्वल टू कॉस थिटाची व्हॅल्यू त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेली किंवा आपल्याला फायनल पेपरमध्ये दिलेली असते. इथं ब्रॅकेटमध्ये दिलेली नाही, परंतु फायनल पेपरमध्ये असते. ठीक आहे ना. तर कॉस थिटा म्हणजेच कॉस 30 इज इक्वल टू आपल्याला माहितीच आहे ना, कॉस 30 इज इक्वल टू किती असतं रे, दॅट इज नथिंग बट साइन 60. साइन 60 म्हणजे किती, √3/2. साइन 60 म्हणजे किती असतं, √3/2. √3/2 हे आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे द्यायची काही गरज नव्हती. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, चालते. परंतु त्याची कॅल्क्युलेशन करायची जर वेळ आली तर मात्र आपल्याला याची कॅल्क्युलेशन सुद्धा करावेच लागतील.
क्लिअर आहे सर्वांना? ओके, करा बरं ट्राय. 1 नंबर विचारले टाइम पिरियड. सोल्युशन म्हणायचं. सोल्युशन. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय. तुम्ही सर कोनिकल पेंडुलम वरती कसा आहे आधारित हे पहा. त्यांनी काय सांगितलंय, एका स्ट्रिंगला स्टोन अटॅच केलाय आणि हा स्टोन काय करतोय त्या ठिकाणी स्टोन काय करतोय हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतोय, मान्य आहे. आणि स्ट्रिंगने व्हर्टिकल सोबत 30 अँगल केलाय, झाला कोनिकल पेंडुलम. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी स्टोन म्हणजे बॉब आणि स्ट्रिंग म्हणजे लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम. क्लिअर आहे? सो सोल्युशन 1 नंबरला म्हणा कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट मध्ये सांगा फॉर्म्युला L cos थीटा अपॉन G. न्यूमेरिकल अत्यंत सोपे आहे, त्याचे काही काळजी करण्यासारखं नाहीये. सो N इज इक्वल टू 2 पाय, ठीक आहे. अंडर रूट मध्ये L किती दिले, लेंथ 1 मीटर आहे. cos 30 म्हणा, cos 30 आणि अपॉन एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तुमचं 9.8 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट मध्ये cos 30 म्हणजेच cos थीटा म्हणा वरती. ओके, इथं 30 राहिलं का? बरं, इथं cos 30 म्हटले. मग cos 30 इज इक्वल टू आपल्याला माहितीच आहे ना, √3/2 आणि अपॉन 9.8 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट मध्ये याला आपण असं √3 अपॉन 2 इंटू 9.8 असं म्हणू शकतो. बरोबर, इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट मध्ये √3 ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट यायला पाहिजे. आता 1.732 असते, राईट? 1.732 एवढी असते अपॉन 2 इंटू 9.8. क्लिअर आहे सर्वांना? तर आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावेच लागतील. इज इक्वल टू 2 पाय, ठीक आहे, अंडर रूट मध्ये 1.732, ठीक आहे, अपॉन 9 दुने 18 आणि 8 दुने समजा 16, 19.6 का 19.6 हे असं उत्तर येईल. 19.6 लक्षात येते सर्वांच्या? ठीक आहे. नाव कॅल्क्युलेशन जर केले तर पुढे काय उत्तर येईल, 2 पाय अंडर रूट मध्ये ह्या जरा व्यवस्थित लिहितो मी आता. ओके, ह्या जरा व्यवस्थित लिहितो. कसं लिहिता येईल बरं आपल्याला? या ठिकाणी लिहित असताना 17.32 जर मी लिहिलं हे अपॉन 19.6 समजा, ठीक आहे, 17, तर याला मी इथं 10⁻⁻1 म्हणतो, कारण 1 पॉईंट मी पुढे ढकललाय ना. पण काय उपयोग नाही होणार त्याचा. एक काम करू, आपण 2 पॉईंटने पुढे ढकलूया, इथं घेऊ, म्हणजे आपल्याला काय करता येईल, 10⁻² करता येईल. कळलं सर्वांना? हा जो पॉईंट जर मला इथं आणायचं म्हणलं तर 10⁻² करता येईल. तुम्हाला हे 10⁻² का केलंय, कारण हे परत स्क्वेअर रूट मध्ये गेलंय आणि स्क्वेअर रूट मध्ये जर 10⁻² असेल त्याला आपण असं म्हणतो ना 10⁻²⁴ हे म्हणजे स्क्वेअर रूट असतं. 2 कॅन्सल शिल्लक करायला 10⁻⁻1 म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर येत असताना 10⁻⁻1 बाहेर येईल. 2 पाय इंटू 10⁻⁻1 बाहेर. अंडर रूट मध्ये काय शिल्लक, 173.2 म्हणजे 0.2 अपॉन 19.6. आणि आता कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे ना? ओके, आता ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये येताल ऑफलाईन क्लासेसमध्ये त्यावेळेस मी तुम्हाला हा भागाकार कसा करायचा याचे शॉर्ट ट्रिक्स वगैरे सगळ्या काही गोष्टी देणार आहे. परंतु तोपर्यंत तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स स्वतःच्या पद्धतीनेच करायचे आहेत. कळलं सर्वांना? 173.2 भागिले करू शकता तुम्ही, किंवा मग लॉग अँटीलॉग वगैरे आहेच. 173.2 भागिले तर हे उत्तर येते 8.8367. 8.83 2 पाय इंटू 10⁻⁻1 इंटू 8.8367 येते हे याचा भागाकार. याचा स्क्वेअर रूट काढा, साधारणपणे 9च्या जवळपास जाईल. दिसतो इथं 9च्या जवळपास, कारण इथं 8.83 आहे. बरोबर ना? म्हणजेच या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला 8.83 आहे म्हणजे जवळपास 9च्या आसपास आहे. म्हणजे 2.9 पर्यंत उत्तर जाऊ शकतो तुमचं, 2.9 पर्यंत. तर या ठिकाणी 2 पाय इंटू 10⁻⁻1. आता इथे काय करायचं, लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटमध्ये जायचं आणि 8.83 शोधायचं.
तर हे उत्तर 2.97च्या आसपास येते. कॅल्क्युलेशन करा. आता कॅल्क्युलेशन करा, कशा प्रकारे कॅल्क्युलेशन होतील ते सांगा. ओके, कॅल्क्युलेशन करून पहा बरं कशी ते कॅल्क्युलेशन. या ठिकाणी 2 पाय म्हणजे 2 इंटू 3.14 इंटू 10⁻⁻1 जाऊ दे एका बाजूला. आता 2.97 इज इक्वल टू ह्या दोघांचा गुणाकार केला 6.28 गुणिले 2.97 गुणिले 10⁻⁻1. आता या दोघांचा गुणाकार करा. ओके, साधारणपणे 19-20च्या जवळपास वगैरे जायला पाहिजे बरं का ते. यू कॅन ट्राय इट आउट. 18.68 पर्यंत जाते. तेच 18.68 गुणिले 10⁻⁻1 इज इक्वल टू 1.868. हा 10⁻⁻1चा हा पॉईंट मी पुढे ढकलेल सेकंड्स. क्लिअर आहे सर्वांना. तर अशा प्रकारे हे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं होतं. नाव सेंट्रिपेटल फोर्स तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की टी साइन थीटा टी नॉट साइन थीटा बॅलन्सेस सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे. ओके, परंतु टी नॉट ही द टेन्शन आहे, इट इज नॉट अ टाइम. बरं ठीक आहे, असं आपण डेरिव्हेशन मध्ये केलं होतं टी नॉट mv² अपॉन आर. बरं 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 ठीक आहे ना, mv² अपॉन आर. बरं जाऊ दे, हे तर नको आपल्याला यूज करायला. वी हॅव बघू, मी पण ट्राय करतो काय, मला पण काय त्याचं उत्तर कसं काढायचं ते डायरेक्टली काय असं पाठ वगैरे नाही, आपण बघूया, ट्राय करू, कॉन्सेप्ट वगैरे वापरूया. वी हॅव टॅन थीटा इज इक्वल टू v² अपॉन आर जी. v² अपॉन आर जी. याला जर मी असं लिहिलं तर जी टॅन थीटा इज इक्वल टू v² अपॉन आर. बट सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन आर is equal to m. What is a v² upon r? v² upon r is equal to g tan theta. So g tan theta. v² upon r च्या ऐवजी g tan theta वापरलं. सो सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mg tan theta. हे डायरेक्टली आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटले मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. क्लिअर आहे सर्वांना. सो हिअर इट इज इक्वल टू मास किती आहे चेक करा. मास दिले का? दिले 1. जी किती आहे 9.8 दिला नाही म्हणजे माहितीच आपल्याला. आणि टॅन 30 तुम्ही टॅन 30 नॅचरल टँजंट मध्ये शोधायचं लॉग टेबल मध्ये. नॅचरल टँजंट आणि टॅन 30 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती येते ते मला सांगायची. ठीक आहे ना, टॅन 30. तर एवढं एक काम करा, हे झालं 9.8 आणि टॅन 30 म्हणजेच साइन 30 अपॉन कॉस 30 इज इक्वल टू 1/2. हे √3/2 कॅन्सल 1 अपॉन √3 म्हणजेच 1 अपॉन 1.732 1 अपॉन 1.732 इज इक्वल टू या दोघांचं त्या ठिकाणी तुम्ही भागाकार करू शकता आणि मला त्याचं उत्तर तुम्ही डेफिनेटली सांगू शकता 5.658. फोर्स आहे म्हणजे न्यूटन. कळलं का सर्वांना. तर हे अशा प्रकारे कोनिकल पेंडुलम चं हे न्यूमेरिकल होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोनिकल पेंडुलमवरती आधारित असणारे सीईटीचे क्वेश्चन्स, त्याचप्रमाणे बोर्ड एक्झामिनेशनला विचारलेले क्वेश्चन्स, आपल्या पुस्तकामध्ये सॉल्व्ड क्वेश्चन्स अँड अनसॉल्व्ड क्वेश्चन्स हे सर्वच्या सर्व सॉल्व्ह करून टाकू. म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये कोनिकल पेंडुलम हा पार्ट संपून जाईल. त्यानंतर आपण हॉरिझॉन्टल मोशन सुरू करूया. ओके, हॉरिझॉन्टल बँकिंग हा पार्ट सुरू करूया. ठीक आहे. तर मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला